राष्ट्र संत भगवान बाबा की, राष्ट्र संत भगवान बाबा की। हॅलो, आणि आता तुमची सगळ्यांची लाडकी घोषणा। मध्ये जाणार आहे तो बोल। अरे ताईच्या वेळी मध्ये पाहिजे, ताईच्या वेळी। कोण बोलतंय माईकवर? भगवान बाबा की, भगवान बाबा की। पोडियम नको। आणि लहानपणापासून आर्यमन पंकजाताईंचा मुलगा आपला आर्यमन दादाची घोषणा दुरुस्त करतोय। ती घोषणा दुरुस्त करून आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा म्हणूया, मंडे टू संडे, मंडे टू संडे। आज इतक्या वर्षांनंतरही ही घोषणा बदलली नाही आणि कधी बदलणारही नाही, कारण गोपीनाथ मुंडे या नावामध्ये अशी ताकदच आहे, अशी जादूच आहे। आणि त्या जादूमुळे आज इथे भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये आपण सर्व दसऱ्याचे आशीर्वाद घेण्यासाठी, पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी इथे आलेला आहात। आवाज येत नाहीये, दिसत नाहीये। ऐकू येत आहे का? मागच्या लोकांना ऐकू येत आहे का? हात वर करा। सगळ्यांना ऐकू येत आहे, दिसत नाहीये। मी तुमच्यापर्यंत पोहोचत नसले तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय। त्यामुळे आज तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते। आपल्या सर्वांनी, आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व गैरसमजांच्या, जातीच्या, धर्माच्या, प्रांतांच्या चौकटीचं सीमोल्लंघन करून अखंड भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते। आपले भगवान बाबा हे ऐश्वर्य संपन्न आहेत। ऐश्वर्य म्हणजे पैशाचं, गडगंज संपत्तीचं, धनाचं, दागिन्याचं ऐश्वर्य नाही, तर विचारांचं ऐश्वर्य आहे। म्हणून एकर विका पण शिका हे ऐश्वर्यवान विचार देणारे आपले भगवान बाबा आहेत। त्यांच्या जन्मभूमीमध्ये आपण आज इथे सर्व उपस्थित आहोत। मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई। यानंतर लगेचच आदरणीय हरिभक्त परायण राधाताई आईसाहेब आपल्या शुभेच्छा देतील, आपलं मनोगत व्यक्त करतील। संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे। राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुरू केलेला दसरा मेळावा आणि त्यानंतर या देशाचे लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी दसऱ्याची परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या लोकप्रिय नेत्या, महाराष्ट्राची रणरागिणी, आपली वाघीण पंकजाताई गोपीनाथ मुंडे, सर्वांनी एकदा वर हात करा, पण ताईच्या पाठीशी आहोत असे। वा, गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा मीडिया पाहत राहील की पंकजाताईच्या पाठीशी आपण सर्वजण उभे आहोत। ज्या भगवान बाबाने तुम्हाला विचार आणि सुसंस्कृतपणा दिला, तोच सुसंस्कारपणा राजकारणामध्ये आपल्या पंकजाताईने पाळलेला आहे। आता सध्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त परिस्थिती असली तरी अनेकांच्या सुख दुःखामध्ये आमच्या पंकजाताई मुंडे कायम आहेत। गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ताईने कायम गोर गरीब दीन दलित वंचित 18 पगड
जाती जमातीला सहकार्य करण्याचं काम पंकजाताईंनी केलेलं आहे. म्हणून भगवान बाबांनी, मुंडे साहेबांनी जे विचार दिलेत त्या लोक तुमच्या आमच्या एकीसाठी, लोकनेत्याच्या एकीसाठी कायम ताई साहेबाच्या पाठीशी राहायचं आहे. भगवान बाबा की, भगवान बाबा की. धन्यवाद. स्टेजवर आता सत्कारासाठी जास्त कोणी येऊ नका. आपला उत्साह माहित आहे. यानंतर लगेचच रासपचे नेते